बऱ्याच वेळेला आपण साबुदाणा भिजवायचं विसरतो आणि मग उपवासाच्या वेळेला अडचण येते किंवा मग अचानक कोणीतरी पाहुणे आले आणि उपवास असतो त्यावेळेला पटकन काय बनवावं हे सुचत नाही। अशा वेळी कच्च्या साबुदाण्यापासून हा पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करू शकता। तर इथे मी पॅनमध्ये 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे। हा साबुदाणा अजिबात भिजवलेला नाही, कच्चाच साबुदाणा 2 ते 3 मिनिटं मंद गॅसवरती परतून घ्यायचा। त्याचा रंग चेंज करायचा नाही, फक्त 2 ते 3 मिनिटं हा परतून घ्यायचा। प्रत्येक वेळी उपवासाला साबुदाण्याची खिचडी खाऊन कंटाळा येतो, त्यावेळी सुद्धा आपण हा पदार्थ नक्की ट्राय करू शकतो। तर 2 ते 3 मिनिटं साबुदाणा परतून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून ठेवला, तो पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे। साबुदाणा असा हातात घेऊन बघा, अजिबात हाताला गरम लागत नाही, पूर्णपणे थंड करून घ्यायचा। त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची, म्हणजेच साबुदाण्याचं पीठ तयार करून घ्यायचं। हे पीठ एकदा चाळून घ्यायचं, म्हणजे मोठे काही साबुदाण्याचे तुकडे राहिले असतील तर ते सुद्धा निघून जातील। त्यानंतर यामध्ये एक मोठ्या आकाराचा बटाटा किसून घातलेला आहे। तर बटाटा अगोदर उकडून घ्यायचा आणि त्यानंतर घालायचा। कच्चा बटाटा इथे नाही वापरला आपण, असाच हाताने पण चुरून घालू शकतो, परंतु व्यवस्थित बाइंडिंग येणार नाही म्हणून असं बारक्या किसणीने किसून घ्यायचा। त्यानंतर यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर कूट घालायचं, 1 चमचा होईल इतका मिरची आणि आल्याचा ठेचा घालायचा। या ठिकाणी तुम्ही लाल तिखटचा सुद्धा वापर करू शकता। त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर, तुम्ही उपवासाला जिरे खात असाल, हळद खात असाल तर ते वापरलं तरी सुद्धा चालेल। चवीपुरतं मीठ घालायचं आणि आता हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। लगेचच यामध्ये पाणी घालायचं नाही, बटाटा उकडलेला आहे त्यामुळे जितकं शक्य आहे तितकं मळून घ्यायचं। त्यानंतर थोडं थोडं पाणी घालायचं आणि हे पीठ मळून घ्यायचं। साबुदाण्याच्या पिठाला जास्त चिकटपणा नसतो, त्यामुळे हा पराठा लाटताना क्रॅक जाऊ शकतात। त्यासाठी काय करायचं, हे पीठ मळून झाल्यानंतर एक 10 ते 15 मिनिटं असंच भिजत ठेवायचं, म्हणजे जे साबुदाण्याचं पीठ आहे ते व्यवस्थित भिजलं जाईल। तोपर्यंत बटाट्याची भाजी करून घेऊया। तर इथे पॅनमध्ये मी अर्धा चमचा तेल घातलं आहे, त्यामध्ये आलं आणि मिरचीचा ठेचा घातला आहे। एखादा मिनिट मिरचीचा ठेचा छान परतून घ्यायचा आणि त्यामध्ये उकडलेले बटाट्याचे काप घालायचे। तर एकाच वेळी 2-3 बटाटे उकडून घेतलेले होते, म्हणजेच ते पराठ्यासाठी सुद्धा वापरता येतील आणि भाजीसाठी सुद्धा वापरता येतील। जाडसर कुटलेलं शेंगदाण्याचं कूट आहे, व्यवस्थित मिक्स करून घेऊया। बटाटा उकडलेला आहे त्यामुळे जास्त शिजवायची गरज नाही। थोडंसं मीठ घालायचं, त्यानंतर अगदी 2 चमचे होईल इतकं यामध्ये पाणी घालायचं, ज्यामुळे ही भाजी खाताना घशात दाटल्यासारखी होत नाही, अगदी रसरशीत होते। आता यावरती झाकण ठेवायचं आणि 2 मिनिटं वाफ द्यायची। तर बटाट्याची भाजी सुद्धा तयार झालेली आहे। अगदी पटकन होणारा हा पदार्थ आहे, जास्त तामझाम नाही किंवा जास्त पूर्वतयारी करण्याची सुद्धा गरज नाही। कधी साबुदाणा भिजत घालायचं विसरला तर हा पदार्थ नक्की ट्राय करा। आता भाजी करून झालेली आहे, तोपर्यंत पीठ सुद्धा व्यवस्थित भिजलेलं आहे। साबुदाण्याचं पीठ आहे त्यामुळे थोड्या वेळानंतर हे थोडंसं कोरडं झालेलं असतं, त्यामुळे पुन्हा एकदा पाण्याचा हात घेऊन हे पीठ मळून घ्यायचं। तर इथे मी कागद घेतलेला आहे, त्याला तेल लावून घेतलं, पिठाचा एक गोळा घेतला आणि हातानेच त्यावरती अशा पद्धतीने पराठा थापून घेतला। अशा पद्धतीने तुम्हाला पराठा बनवायचा नसेल तर साबुदाण्याचं पीठ लावून हा पराठा तुम्ही लाटून सुद्धा घेऊ शकता, परंतु अशा पद्धतीने थापलेला पराठा एकदम सॉफ्ट होतो, अजिबात कागदाला चिटकत नाही। तवा गरम करत ठेवलेला होता, त्यावरती थोडंसं तेल टाकून घ्यायचं। तवा व्यवस्थित तापलेला असायला हवा, त्यावरती हा पराठा टाकून घ्यायचा। एक बाजू व्यवस्थित भाजली गेली की पलटी मारून दोन्ही बाजूनी खरपूस असा हा पराठा भाजून घ्यायचा। पराठा भाजत असताना दोन्ही बाजूनी तेल लावून घ्यायचं आणि एकदम खमंग असा हा पराठा भाजून घ्यायचा। हा पराठा गरम असतानाच एकावर एक 2 पराठे असे अजिबात ठेवायचे नाहीत, नाहीतर पराठा एकमेकाला चिकटला जातो, कारण साबुदाणा आहे गरम असताना तो चिकट होतो। तर बघा, हाताने पराठा थापून घ्यायचा नसेल तर अशा पद्धतीने लाटणाने सुद्धा तुम्ही लाटून घेऊ शकता। अशा पद्धतीने पराठा बनवून घेतला तर पराठ्याला अजिबात क्रॅक जात नाहीत। मात्र तुम्ही तेलाऐवजी पीठ लावून पराठा लाटायला गेलात तर हा पराठा क्रॅक जाऊ शकतो, कारण यामध्ये आपण जाडसर शेंगदाण्याचं कूट सुद्धा घातलेलं आहे, त्यामुळे पराठा थोडासा फाटू शकतो। तर बघा, मस्त असा पराठा लाटून झालेला आहे, अजिबात कुठेही तो फाटला नाही। आता तव्यावरती थोडंसं तेल सोडून घ्यायचं आणि हा पराठा टाकून घ्यायचा। एक बाजूने पराठा पचला नाही आणि तोपर्यंतच उलटण लावलं तर हा पराठा फाटू शकतो। तर बघू शकता, थोडंसं उलटण साईडला लागलं तर पराठा लगेचच फाटला गेला, कारण हे पराठे खूपच सॉफ्ट होतात।
त्यामुळे एक बाजू त्याची व्यवस्थित अशी भाजून द्यायची आणि मगच तो पलटी मारायचा. तर दोन्ही बाजूनी हा पराठा भाजून घेतलेला आहे. बटाट्याची भाजीसुद्धा तयार झालेली आहे. तर उपवासासाठीचा कच्च्या साबुदाण्यापासून बनलेला हा पोटभरीचा पदार्थ आहे. साबुदाणा भिजत घालायचं विसरलं आणि आयत्या वेळी काय करू हे सुचत नसेल तर हा पदार्थ नक्की ट्राय करा. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये मला जरूर सांगा. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.